तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची काय महत्वपूर्ण अपडेट आहे. कारण मार्च महिना संपून आज जेमतेम एक महिना पूर्ण व्हायला लागलेला आहे. कारण आज 22 एप्रिल आहे. एप्रिल महिन्याचे फक्त 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची आतुरता आता अधिकच वाढत चाललेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये एकच कमेंट करत आहे की नेमका हप्ता हा कधीपर्यंत जमा होईल. हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर. तरी किमान आतापर्यंत प्रसिद्ध व्हायला पाहिजे होता, पण जी.आर. सुद्धा अजून आलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची नाराजी आता वाढत चाललेली आहे. त्यांची आतुरता सुद्धा या हप्त्याविषयी वाढत चाललेली आहे. काही प्रसार माध्यमांवर अशा बातम्या सुद्धा येत आहे की काही संभाव्य तारखा सुद्धा दिल्या जात आहे की या तारखेवर वितरण होईल. तर नेमकं वितरण कधीपर्यंत सुरू होईल याच संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ फक्त 30 सेकंदाचा असणार आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज 22 एप्रिल आहे. एप्रिलचा महिना संपायला अवघे 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या हप्त्याची अजून वाट आहे. मार्चचा हप्ता अजूनपर्यंत जमा करण्यात आलेला नाही आणि काही बातम्या तर अशा येत आहे की लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आणि मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा एकत्रितपणे जमा होईल. पण लाडक्या बहिणींनो, अधिकृतपणे आतापर्यंत असं कुठेही बोलल्या गेलेलं नाही. प्रसार माध्यमांवर ज्या बातम्या येत असतात त्यावरून फक्त अंदाज वर्तवला जात असते. पण त्यामुळे 2 हप्ते एकत्रित येईल हे गोष्ट 100% खोटी आहे असं सुद्धा नाही. कसलीही शक्यता ही नाकारता येत नाही. कारण मागच्या 2-3 हप्त्यापासून आपण पाहत आलेलो आहोत की हप्त्याला विलंब हा होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची नाराजी वाढत चाललेली आहे. आता या महिन्याचा सुद्धा जो हप्ता आहे मार्च महिन्याचा, त्या हप्त्या संदर्भात सुद्धा अजूनपर्यंत जी.आर. हा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे या हप्त्याची नाराजी दूर करण्यासाठी 2 हप्ते एकत्रित सुद्धा दिल्या जाऊ शकतात. जर देत असेल तर ही गोष्ट नक्कीच आपल्यासाठी चांगली असणार आहे, आनंदाची बातमी असणार आहे. पण माझ्या मते तरी 2 हप्ते तुम्हाला मिळणार नाही, पण 1 हप्ता तरी लवकरात लवकर जमा करण्यात यावा अशी आपली राज्य सरकारला आपल्या व्हिडिओच्या मार्फत विनंती असणार आहे. तर आता हप्ता हा कधीपर्यंत जमा होईल? कारण आता आजची 22 तारीख असल्या कारणाने हा हप्ता सुद्धा मे महिन्यात जाणार काय असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण लाडक्या बहिणींनो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मार्चचा हप्ता हा मे महिन्यात जाणार नाही, पण मार्चचा जो तुमचा हप्ता आहे तो एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वितरणासंदर्भातला जी.आर. हा आज किंवा उद्या या 2 दिवसात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तुमचं जे वितरण आहे ते 30 तारखेपर्यंत जाण्याची